नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र हितासाठी प्रत्येक पाऊल टाकलं गेलं पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट ठेवली नाही आणि त्यांनी फक्त महाराष्ट्र हित पाहिलंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा। ताबडतोब काही क्षणात माननीय उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी। आता ह्याच्यामध्ये अटी शर्ती वगैरे आल्या कुठे नाही आल्या। कोणती अट कोणती शर्त आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही जी जान से महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कोणालाही महाराष्ट्र द्रोही असं प्रमाणपत्र देऊ नये। ते मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर 17,000 गुन्हे दाखल झाले होते। ती चूक उद्धव ठाकरेंना वाटते का आणि त्याबद्दल मनसेची माफी ते मागणार का, असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला। आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटली आहे की हा हिंदुत्ववादी नाही, हा हिंदुत्व द्वेष्टा, हा हिंदुत्व द्रोही। पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नये ही आमची भूमिका आहे। त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही ह्याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकल्या। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरे बंधूंच्या या युती संदर्भात बोलणं टाळलंय। बघा, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात। जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय। त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। बघा, एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो, देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाही, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकतो। पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो। आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन, हे आम्हालाही माहिती आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलण्यास शरद पवारांनी स्पष्ट नकार दिलाय। पंढरपूर दौऱ्यावर असताना पवारांना प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देणं टाळल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे पवारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय याची चर्चा आता सुरू झाली आहे। ठाकरे एकत्र येत आहेत एवढाच विषय आहे साहेब। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष तुमच्या प्रतिक्रियेकडे लागले। तर ठाकरे बंधूंची युती झाल्यास आनंदच, असं विधान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। सगळीच राजकीय कुटुंब एकत्र आली पाहिजे तर फार बरं होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। बघा, माझ्यासारखा जो जुना आणि बाळासाहेबांचा जे अगदी जवळून काम करणारा नेता, मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले। ही सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल। मग आपलं राजकारण करत राहा, कुटुंब रित्या जे आहे एकत्र येणं चांगलं राहतं। घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा, स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी सुद्धा, आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारणावर चांगलं काम करता येतं।
ठाकरे बंधूंनंतर पवार कुटुंबामध्ये एकत्रीकरणाचे वारे वाहू लागलेत. महाराष्ट्र धर्माची आठवण करून देत रोहित पवार यांची अजित पवारांना साथ घातली आहे. महाराष्ट्रद्रोही शक्ती विरोधात सर्व कुटुंबांनी एकत्र यायला हवं असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. तर रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्ती विरोधात फक्त ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्व कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं. यातच महाराष्ट्राचं हित आहे असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. आता अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. वळतो पुढच्या बातमीकडे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 22 एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. आज भोरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. कार्यकर्त्यांची भावना आहे भाजपात जावं. काँग्रेसमध्ये असताना नेहमीच डावलण्यात आलं अशी खंत थोपटे यांनी व्यक्त केली आहे. गेली 40 वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे थोपटे कुटुंब आता भाजपमध्ये प्रवेश करते. आमदार संग्राम थोपटे आपल्याबरोबर आहेत. त्याचं फळ हे नाही असं म्हणता येणार, पण ही वेळ खरं तर काँग्रेसमुळेच आली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांची आज भोरमध्ये संवाद मेळावा होता. 2 दिवसापूर्वीच मी माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. मुळशी तालुक्यामध्ये सुद्धा मी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा सल्लामसलत केली. भोर वेल्हा तालुक्यांना राजगड तालुक्यामधल्या देखील पदाधिकाऱ्यांची चर्चा सल्लामसलत केलेली आहे. एकंदरीत सगळ्यांचंच मत होतं 2 तालुक्यातील, आणि आज तर भोरच्या मेळाव्यात ते स्पष्टच सगळ्यांचं मत झालं की तुम्ही राजकीयदृष्ट्या आता निर्णय घेतला पाहिजे, आणि त्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि असं काही बोलणं झालेलं नाही. 22 तारखेला सकाळच्या वेळेला हा मुंबईच्या कार्यालयात प्रदेश कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेश असेल, आणि त्या प्रवेशामध्ये आमच्या तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी. कॅमेरन किरण कादेसह सागरवाड साम टीव्ही भोर. आणि आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येते. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती समोर येते. विस्तारामध्ये राज्याला आणखीन 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिंदे गटाला आणखी 1 मंत्रिपद मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे. शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे किंवा श्रीकांत शिंदेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांची वळणी लागणार असल्याची माहिती समोर येते. तर आपण पाहतोय केंद्रात विस्तार होणार आहे आणि राज्याला 2 मंत्रिपद मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांची वळणी लागण्याची शक्यता आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिलंय. हिंदी भाषेची सक्ती हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम करत असल्याचं संदीप देशपांडे यांनी मत व्यक्त केलंय. हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या या कृतीला चाप बसवाल असं आवाहन या पत्रातून संदीप देशपांडे यांनी केलंय. तर आपण पाहतोय हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी भाषा सल्लागार समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय. हिंदी भाषेबाबत निर्णय घेताना भाषा सल्लागार समितीला विचारात घेतलं नसल्याचा आरोप समितीने केलाय. भाषांसंदर्भात सल्ला देण्यासाठी राज्य सरकारनंच भाषा सल्लागार समिती नेमली आहे आणि तरी सुद्धा त्यांना गृहीत धरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर काय म्हटलंय समितीने आपण पाहतोय 5वी पर्यंत हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे सल्लागार समितीने. त्यानंतर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. गरज नसताना मुलांवर अधिकच्या विषयाचा बोजा टाकू नये. विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावं. भाषा धोरण ठरवताना सल्लागार समितीला विचारात घेतलं नाही असा आरोप देखील सल्लागार समितीने केला. मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील जैन समाजाच्या मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय.
याशिवाय मंदिरामध्ये पूजा करण्याची जैन बांधवांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेनं जैन मंदिरावर कारवाई केली होती. त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपण पाहिलं होतं आणि या मंदिर हटवण्याच्या कारवाईनंतर जैन समाजाकडून रॅली काढण्यात आली होती. बातमी नागपूरमधून आहे. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आली आहे आणि यावेळी फडणवीसांनी या पिंक रिक्षामध्ये बसून प्रवास देखील केला. महिला आणि बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्रातील गरजू महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाकडून 20% अनुदान देखील दिलं जाणार. आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते. सोलापुरातून डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा महिलेवर आरोप आहे. मनीषा मुसळे माने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोर्टाच्या परवानगीने महिलेला रात्रीच अटक करण्यात आली होती. तर महाराष्ट्रातले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागताना दिसतंय. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा महिलेवर आरोप आहे आणि या महिलेला रात्रीच अटक करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे एका राड्या संदर्भातली. वडाळ्यामध्ये रॅली दरम्यान एक राडा झालाय. रामनवमीच्या दिवशीच परवानगी नाकारल्याने आज रॅली काढण्यात आलेली आहे आणि वडाळ्यामध्ये थोड्याच वेळात ही रॅली निघणार होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याच दरम्यान पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये राडा झाला. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. वडाळ्यातली ही दृश्य आहे. रॅली दरम्यान राडा झालेला आहे. रामनवमी निमित्त परवानगी नाकारल्याने आज ही रॅली निघणार होती आणि वडाळ्यामध्ये थोड्याच वेळात ही रॅली निघणार होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिन, नेमकी काय अधिक माहिती मिळते? रामनवमी निमित्तची ही रॅली होती आणि का नेमकी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती? नक्कीच रामनवमीला खर तर ही रॅली निघणार होती, मात्र ती त्या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली होती. आज अखेर कार्यकर्त्यांनी निर्णय होता की आज अशा प्रकारची रॅली काढायची, मात्र त्याला पोलिसांनी मज्जाव केला आणि त्यानंतर पोलीस आणि जे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते होते ते आमने सामने आले आणि पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा देखील इकडे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. तर अनेक कार्यकर्ते हे जखमी देखील झालेले आहेत आणि त्यांच्या व्हॅन मधून देखील आपला विरोध इकडे दर्शवताना दिसून येतात. अनेक कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलेला आहे. अद्याप तिकडे ऍडिशनल कुमक जी आहे पोलिसांची ती मागवण्यात आलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सुद्धा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेत विद्यार्थ्यांकडून साफसफाईचं काम करून घेतलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गोवंडीतील पालिका शाळेमध्ये विद्यार्थी झाडलोट करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. व्हायरल व्हिडिओ नंतर पालकांनी संताप व्यक्त केलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. शाळा प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा देखील पालकांनी दिला. आणि आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते जम्मू काश्मीरमधून. जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी झाली आहे. ढगफुटीमुळे अचानक पूर आलाय आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती देखील समोर येते. रामबन जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. डोंगरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या आणि घरं गाडली गेली आहेत. सध्या बचाव कार्य सुरू आहे.
तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची देखील अपडेट समोर आली आहे. हवामानात बदल झाल्यानंतरच महामार्गावरून प्रवास करण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हर जगह से जो रिपोर्टिंग आ रही है, एक त्रसदी के तौर पर देख रहे हैं कि फ्लड, स्लाइड और जिस तरह से ये पानी का बहाव और डाइवर्जन ऑफ वाटर हुआ है, जिसमें काफी यानी करोड़ों के हिसाब से लोगों का नुकसान हुआ है, दुकानदार हों, गाड़ियां हों, और उसके साथ ही जो होटल हैं, मेन मार्केट बोली बाजार रामबन की जो हालत देखेंगे आप जिस नाले के साथ से, और कितनी दुकानें यानी कट के दरिया में पहुंच चुकी हैं. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेत. अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये निदर्शनं केली जात आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणांविरोधात, त्याचप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमधल्या कपाती विरोधात ही निदर्शनं सुरू आहेत. व्हाईट हाऊस व्यतिरिक्त निदर्शकांनी एलन मस्क यांच्या टेस्ला शोरूमला देखील घेराव घातलाय. तर ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनाचा हा दुसरा टप्पा आहे. याआधी 5 एप्रिल रोजी देशभरामध्ये ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथल्या रहिवाशांनी निदर्शनं सुरू केली आहेत. आणि आता पुढची बातमी आहे सोलापुरातून. एक राजकीय बातमी आहे. मंत्री भरत गोगावले सोलापूर दौऱ्यावर असताना 2 गट आपापसात भिडलेत. मंत्री महोदयांसमोरच शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज शेजवाल या 2 गटामध्ये राडा झालाय. शेवटी या 2 गटात मध्यस्थी करत मंत्री भरत गोगावले यांना हा राडा थांबवावा लागला. या संपूर्ण राड्याचं सीसीटीव्ही आता समोर आलंय. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भातली. शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा मधमाशांनी हल्ला चढवलेला आहे आणि यापूर्वी देखील अशा बातम्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा या किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला होण्याची लागोपाठ तिसरी घटना घडली आहे. जखमी पर्यटकांना उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. उष्णतेमुळे मधमाशांचा स्वभाव आक्रमक होतो आणि त्यामुळे हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे. पण यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत धोका निर्माण झालाय. शिवाय वन विभागाच्या उपाययोजनांवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. आणि आता बातमी आहे 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक कामगिरी संदर्भातली. राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हे देखील फॅन झालेत. 8वी मध्ये शिकणाऱ्या तरुण पोराचा खेळ पाहण्यासाठी मी झोपेतून उठलो अशा शब्दात सुंदर पिचाईंनी वैभवच्या खेळाचं कौतुक केलंय. तर वैभवने IPL मधील पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय. त्यानं 20 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली आहे आणि यात 2 खणखणीत षटकार तर 3 चौकारांचा समावेश आहे. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी वैभवला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. तेव्हापासूनच तो चर्चेत आलाय. तर पिचाई यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात. 8वी शिकणाऱ्या तरुण पोराचा खेळ पाहण्यासाठी मी झोपेतून उठलो असं ट्विट सुंदर पिचाई यांनी केलंय. तर IPL मध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. IPL मध्ये 6 मारत त्यांनी डेब्यू केला. 20 चेंडूमध्ये 34 धावा त्याने केल्यात. षटकार 2 आणि चौकार 3. बिहारमधील एका छोट्याशा खेळामध्ये त्याचा जन्म झाला. तर वैभव सूर्यवंशी 12व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं. रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्धच्या भारतीय संघात त्याने स्थान मिळवलं. ऑस्ट्रेलिया विरोधात 58 चेंडूमध्ये शतक त्याने ठोकलेलं आहे. राजस्थान रॉयल्सकडून 1 कोटी 10 लाखात त्याला विकत घेण्यात आलं. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. नियमांचं उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द केले जाणार. तशी नोटीसच राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना पाठवण्यात आली आहे. तर राज्यामध्ये आता एमसँड धोरण राबवलं जाणार आहे. शिवाय नागपूरमधल्या 10 डेपोंवर नियम न पाळल्यानं कारवाई केली आहे.
अनियमितता लक्षात झाल्यानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कारवाईचा इशारा दिलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाळू माफियांसाठी विभागीय आयुक्तांकडून अहवाल आल्यानंतर गैरप्रकार आढळल्यास पुढच्या आठवड्यात कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला। आणि विरारहून पालघरला जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। विरारहून पालघरला आता रोरो बोटीने तुम्हाला जाता येणार आहे। पालघर आणि विरारला जलद गतीने जोडणाऱ्या रोरो सेवेचा शनिवारी शुभारंभ झालाय। दुपारी 12 वाजता विरारच्या नारंगीमधून पहिली रोरो बोट पालघरच्या जलसारकडे रवाना झाली आहे। तर खारवाडे श्री ते नारंगी हे अंतर 60 किलोमीटर असून त्याला 1.5 तासांचा कालावधी लागतो। मात्र रोरोमुळे फक्त 15 मिनिटांच्या कालावधीत हे अंतर कापता येणार आहे। या सेवेमुळे हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। आणि आता एक बातमी आहे सोशल मीडियावर केलेल्या एका दाव्याची। एका व्यक्तीनं सोशल मीडियावर 50 कोटींचा कुत्रा खरेदी केल्याचा दावा केला। त्यानं कुत्र्यासोबत फोटोही टाकलेत। जगातील सर्वात महागडा कुत्रा असल्याचं देखील त्याने म्हटलंय। मात्र हाच दावा त्याला चांगलाच महागात पडला। ईडीनं त्याच्या घरावर छापा टाकला आणि कसून चौकशी देखील केली आहे। चौकशीमध्ये मात्र वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा हा कुत्रा खरेदी केल्याचा दावा खोटा निघालाय। त्यानं परदेशी प्रजातीचा म्हणून तो कुत्रा दाखवला, तो देशी असावा असं ईडीचं म्हणणं आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आपण पाहतोय। 50 कोटींचा कुत्रा खरेदी केल्याचा दावा या इसमानं केला होता। वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा हा कुत्रा। ईडीकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात आली आहे। चौकशीमध्ये कोणताही व्यवहार झाला नसल्याचं उघड झालंय। फोटोमध्ये दिसणारा कुत्रा देशी असल्याचं देखील ईडीच्या या तपासामध्ये समोर आलंय। बातमी नागपूरमध्ये आहे। नागपुरात सध्या सूर्य आग ओकतोय। राज्यामध्ये सर्वाधिक तापमान नागपुरात असून नागपुरात पारा 44.7 अंशावर पोहोचला। याच पार्श्वभूमीवर शहरातील काही सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आली आहे आणि यासोबतच शहरातील 33 ट्रॅफिक सिग्नल दुपारी 1 ते 4 दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय। अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। तर आपण पाहतोय राज्यभर उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत आणि त्यात आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील तापमानाचा पारा हा 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला। दुसरीकडे याच उन्हाच्या तीव्रतेमुळे वीज वितरण कंपनीला देखील याचा फटका बसतोय। विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर हा हीट होत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय। आता ट्रान्सफॉर्मरला चक्क कूलर लावून थंड केलं जातंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। ट्रान्सफॉर्मर हीट होऊन ट्रिप होऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या सर्व उपाययोजना महावितरण कंपनीच्या वतीनं करण्यात येत आहेत। तर विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40शी पार गेल्याचं आपण पाहतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तापमान आहे। तर आपण पाहतोय नागपूरमध्ये 44.7 अंश सेल्सिअस, अकोल्यात 44.3, चंद्रपुरात 44 अंश सेल्सिअस, तर वर्ध्यामध्ये देखील 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अमरावतीमध्ये 43.8, ब्रह्मपुरीमध्ये 43.6, यवतमाळमध्ये 43.5, तर गडचिरोलीमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही यूपीआयचा वापर करत असाल तर तुम्हाला आता पेमेंट करताना भुर्दंड बसू शकतो, कारण यूपीआय पेमेंटवर जीएसटी लागणार आहे असा दावा करण्यात आलाय। मात्र खरंच यूपीआय पेमेंटवर तुम्हाला जीएसटी द्यावा लागणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा। 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर जीएसटी, यूपीआय पेमेंट करणं आता महागणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही यूपीआय पेमेंटचा जास्त प्रमाणात वापर करणार असाल तर तुम्हाला नक्कीच भुर्दंड बसणार आहे, कारण आता तुम्हाला पेमेंट सोबत जीएसटी ही भरावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र या दाव्यात तथ्य आहे का? खरंच केंद्र सरकारनं असा निर्णय घेतलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे, कारण देशभरात
कोट्यवधी युजर्स UPIचा वापर करत असतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांवरच्या व्यवहारांवर GST लावला जाणार. त्यामुळे आता 2000वरील व्यवहार करणं महागणार आहेत. हा दावा अत्यंत महत्वाचा आहे, कारण UPI द्वारे अनेक जण 2000 पेक्षा जास्त व्यवहार करतात. आधीच महागाई वाढत चालली आहे, त्यात आता UPI वरही GST लागत असल्यानं नक्कीच भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत केंद्र सरकारकडून माहिती मिळू शकते, त्यामुळे आमच्या टीमनं याबद्दलची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. UPI व्यवहारांवर GST आकारणी संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही. 2000वरील व्यवहारावर GST लावलेला नाही. दावे तथ्यहीन असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण आहे. असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत 2000वरील UPI व्यवहारांवर GST लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. रिपोर्ट सान TV न्यूज.